हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले। काँग्रेस पक्षानं षडयंत्र रचलेलं होतं असा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय। हिंदू टेरर हा शब्द प्रयोग करून अनेकांना पकडलं, भगवा दहशतवाद असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेसनं केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं, यूपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला। आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे। तर हिंदू टेरर हा शब्दप्रयोग केला असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि हिंदू संघटनांविरोधात षडयंत्र रचलं गेलं। हिंदू टेरर हा शब्दप्रयोग केला असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी काँग्रेसवर आरोप केलाय। यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा झाल्याचा त्यांनी काँग्रेसवर आरोप केलेला आहे। हिंदू टेरर हा शब्दप्रयोग केल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तसंच हे षडयंत्र काँग्रेसनं रचल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। हिंदू टेरर शब्दप्रयोग केला, तसंच यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुद्धा काँग्रेसनं केला होता असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे।